मध्य उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता। IMDनं दिला येलो अलर्ट। अरबी समुद्रात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली आहे। परिणामी राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमान हळूहळू 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे। अरबी समुद्रातही आर्द्रता वाढल्याने राज्यात येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे। आर्द्रता वाढली असून गारठा कमी झालाय। मध्य महाराष्ट्रात 26 ते 28 डिसेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचं IMDनं सांगितलंय। अरबी समुद्रात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली आहे। परिणामी राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमान हळूहळू 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे। ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झालंय। याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील 2 दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे। किमान तापमानात वाढ झाली आहे। विदर्भात 24 व 25 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट कायम असून हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान तसेच ईशान्येकडील राज्यांना कडाक्याच्या थंडीचा अलर्ट देण्यात आलाय। पावसाचा येलो अलर्ट। राज्यात विदर्भासह मध्य महाराष्ट्रात 3 दिवसांनी म्हणजेच 26 डिसेंबरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या 2 दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे। पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलाय। मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात किमान तापमान चढेच असेल। येत्या 24 तासात किमान तापमान हळूहळू वाढेल। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।